महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सप्तशृंगी गड 3 दिवसांच्या बंदीनंतर सप्तशृंगी गड मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले। आज पहाटेपासून घाट रस्ता मंदिर सुरू। गेल्या 4 दिवसांपूर्वी भारतीय हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला होता, त्यामुळे कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली होती। मुसळधार पाऊस आणि घाट रस्त्यावर आवश्यक दुरुस्तीच्या कामामुळे गेल्या 3 दिवसांपासून भाविकांसाठी बंदी ठेवण्यात आलेले श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर आता पुन्हा दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे। घाट रस्त्याची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर तसेच हवामानाचा आढावा घेत मंदिर प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे। मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक 10 जुलै पासून मंदिर नेहमीच्या वेळापत्रकानुसार सुरू राहणार असून पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांसाठी श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी प्रवेश दिला गेला आहे। तसेच घाट रस्ताही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर आणि घाट रस्ता तात्पुरता 3 दिवस बंद ठेवला होता। या काळात दूरवरून आलेल्या हजारो भाविकांना दर्शन न घेता परत जावे लागले होते, त्यामुळे भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र आता मंदिर पुन्हा खुले झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। मंदिर प्रशासनाने सर्व भाविकांना प्रवासादरम्यान आवश्यक खबरदारी घेण्याचे, हवामानाचा अंदाज लक्षात ठेवण्याचे तसेच प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। घाट परिसरात पावसाची शक्यता कायम असल्याने वाहन चालकांनी सावधगिरीने वाहन चालवावे असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे। 3 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज भाविकांना पुन्हा एकदा श्री सप्तशृंगी मातेच्या चरणी नतमस्तक होण्याची संधी उपलब्ध झाली असून शुक्रवारपासून गडावर भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण अहिरे, नांदुरी, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।